नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लग्नाला काही दिवसांचा कालावधी झाला होता. त्यावेळी पत्नी ही माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर बराच कालावधी गेला तरी पत्नी सासरी का येत नाही म्हणून पती तिला आणायला जातो. मात्र लग्न करूनही पत्नीचे सुख मिळत नाही असं पतीला वाटत होतं. त्यावेळी तो पत्नीला जे पाहिजे ते देण्यास तयार होतो. त्यावेळी पत्नी परत येण्यासाठी निघते. गेल्या अनेक दिवसांपासून माहेरी राहणारी पत्नी जेव्हा पतीच्या घरी येते त्यावेळी पतीला आनंद होतो. रात्र होते आणि तो पत्नीला उठवतो आणि तिच्यावर तुटून पडतो. पत्नीला वेदना होऊ लागतात, पण ज्या पद्धतीने पत्नी माहेरी एवढे दिवस राहिलेली असते तरी देखील ती समजून घेत नाही. तेव्हा पतीला राग येतो आणि काही क्षणातच पत्नीचा जीव जातो. त्यावेळी पती घाबरून मित्राला फोन करतो. पण पुढे जे काही कारण समोर येते त्यावेळी सर्वांना धक्का बसतो. घटना कशा प्रकारे घडली, पत्नीवर पती एवढा का तुटून पडला, हे सविस्तर आपण स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बिंग नावाचे गाव आहे. या गावातील मयुरेश कनसे नावाचा तरुण गावातच त्याचा बेकरीचा व्यवसाय व्यवसाय चांगल्या प्रकारे चालत होता आणि लग्नाचे वयसुद्धा झाले होते. त्यामुळे मुलगा कमविता झाला की त्याचे हात पिवळे केले जातात. अगदी त्याच पद्धतीने मयुरेश याचे झाले. 2018मध्ये मयुरी नावाच्या तरुणीशी त्याचे लग्न पार पडले. लग्न झाल्यानंतर मयुरीला ज्या पद्धतीने सासर पाहिजे होते ते मिळाले नव्हते. त्यामुळे तिने लग्न झाल्यानंतर सासरच्या घरी भांडणे करायला सुरुवात केली. नवीन लग्न झाले होते त्यामुळे मयुरी असं वागत असेल असं सासरच्या लोकांना वाटत होतं. पती मयुरेश याला देखील मयुरी पाहिजे तेवढा भाव देत नव्हती. त्यामुळे घरातील सर्व लोक मयुरीला नावे ठेवू लागले. पण जो काही वाद लग्न झाल्यानंतर सुरू झाला होता तो वाद थांबत नव्हता. तो वाद वाढू लागला होता. 1 वर्षाचा कालावधी कसाबसा मयुरीने पार केला. त्यानंतर मयुरीमध्ये काहीतरी परिवर्तन होण्याची अपेक्षा सासरच्या लोकांना होती. पण वर्ष होऊन गेले तरी मयुरीच्या स्वभावामध्ये कोणत्याही प्रकारचे परिवर्तन दिसून येत नव्हते. ज्याची पत्नी म्हणून मयुरी ही आली होती त्याचा सुद्धा तिने मान मर्यादा ओलांडल्या होत्या. सुरुवातीला तिच्या मनात जे काही आहे ती स्पष्टपणे बोलत नव्हती. त्यामुळे वाद तर चालू होता, पण वाद कशासाठी करते हे कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. काही काळ निघून गेल्यानंतर मयुरीच्या पोटाला बाळ जन्माला आले. त्यामुळे आता तरी मयुरी शांत होईल असं वाटत होतं. तरी देखील तिच्या अंगातील नखरे कमी झाले नव्हते. त्यामुळे मयुरेश यांच्या जीवनात जे काही आनंद होता तो निघून गेला होता. घरी यावे तर मयुरी वाद घालायला सुरुवात करते, बाहेर थांबावे तर कामाचा ताण असतो. मग अशा मनस्थितीत काय करावे हे मयुरेशला कळत नव्हते. आपल्या अडचणी कोणाला सांगाव्या असा प्रश्न मयुरेशला पडलेला होता. काही कालावधी निघून गेल्यानंतर मयुरीला वाटत होतं की मयुरेश हा तिच्या मनासारखं वागेल, तिच्या मनासारखा राहील. पण मयुरेश हा घरच्या लोकांना सोडून देणे शक्य नव्हतं. आता मूळ मुद्दा मयुरीच्या बाबतीत सर्वांना कळाला होता. मयुरी हिला वेगळे राहायचे होते. घरामध्ये फक्त पती, मुले आणि ती असावी असा काहीसा हट्ट तिचा होता. परंतु जेव्हा तिच्या लक्षात आले की पती समजून घेत नाही त्यावेळी ती माहेरी निघून गेली. माहेरी जात असताना लेकराला बरोबर घेऊन गेली. मयुरीला वाटत होतं की मयुरेश आपल्या अशा पवित्र्यामुळे समजून घेईल. पण मयुरेश हा शांत झाला होता. घरातील वाद त्याला नकोशे वाटत होते. मयुरी लेकरासह राहू लागली होती. काही दिवस निघून गेल्यानंतर मयुरेश याला मयुरीची आठवण येऊ लागली होती. लेकराला घेऊन मयुरी गेलेली होती. परत कधी येणार हे काही सांगितलं नव्हतं. पण तिच्या मनासारखं करायचं म्हणजे खर्च वाढणार होता. बेकरीचा व्यवसाय चांगला चालत असला तरी व्यवसायामध्ये चढ उतार येत असतो. त्यामुळे मयुरेश याला वाटत होतं की आहे त्या परिस्थितीत मयुरी राहू लागली तर पैसा खेळता राहील. पण मयुरीला हे मान्य नव्हते. पत्नी सासरी येत नाही हे जेव्हा मयुरेश याच्या लक्षात आलं तेव्हा त्यानं विचार केला की आपण हे करतो ते कोणासाठी करतो. आपल्या संसारात सुख मिळत नसेल तर जीवन जगण्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे मयुरेश हा मयुरीला भेटण्यासाठी सासरवाडीला गेला. तेव्हा त्या ठिकाणी मयुरी आनंदात असलेले दिसले. मात्र मयुरेश याच्या डोक्यावर ताण वाढला होता. कारण मयुरी हिने तुम्ही जर वेगळे राहणार असाल तर मी सासरी येते, अन्यथा मी येणार नाही असं सांगितलं. त्यानंतर मयुरेशने यातून मार्ग काढायचा म्हणून पुन्हा गावाकडे आला. घरातील सर्व लोकांना सविस्तर बोलणे झाले
आणि पत्नीच्या सुखासाठी मयुरेश याने जवळच एक फ्लॅट किरायाने केला. पतीने फ्लॅट किरायाने केल्याचे पत्नीला कळताच मयुरी लेकराला घेऊन सासरी आली. आता तिला नवीन घरात राहण्याचा आनंद वाटू लागला. सासरच्या लोकांच्या त्रासापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद मयुरीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. आता संसार चांगल्या पद्धतीने फुलवायचा असा मयुरीच्या डोक्यात विचार येऊ लागले. मात्र घरच्या सर्व लोकांना सोडून आपण वेगळे राहत असल्याची नाराजी मयुरेश याच्या चेहऱ्यावर दिसत होती. मयुरीने जर समजून घेतले असते तर सर्व काही व्यवस्थित झाले असते, पण मयुरी कोणत्याही परिस्थितीत काहीच समजून घेण्याच्या मानसिकतेत नव्हती. तिला तिच्या संसारात कोणाचीही लुडबुड नको होती. त्यामुळे तिने अशा प्रकारे सर्व काही घडवून आणले होते. फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेल्यानंतर 3-4 महिन्याचा कालावधी निघून गेला होता. मयुरी हे आता मनाची मालकीण झाली होती. त्यामुळे तिला पाहिजे तेव्हा ती माहेरी सासरी जायची. एक दिवस पुन्हा तोच प्रसंग आला. ज्या पद्धतीने लग्न झाल्यानंतर मयुरीने सासरच्या लोकांशी वाद घालायला सुरुवात केली होती, त्याच पद्धतीने पुन्हा मयुरेश बरोबर वाद सुरू झाले. दोघांच्या भांडणाचे कारण किरकोळ असायचे, पण घरातील जे काही वातावरण होते ते नेहमी तणावाखाली राहायचे. त्या रागात मयूर माहेरी निघून जायची. राग शांत झाला की पुन्हा सासरी यायची. अगदी त्याच पद्धतीने दोघांच्या बाबतीत घडले. पत्नी माहेरी गेली, काही दिवसात ती परत आली. त्यावेळी मयुरेश हा पत्नी घरी आली म्हणून आनंदित झाला. 2 जानेवारी 2025चा दिवस. सूर्य मावळतीकडे जात होता आणि मयुरी तिच्या कामात व्यस्त होती. मयुरेश देखील बेकरीचे दुकान बंद करून घरी आला. माहेराहून आलेली मयुरीला मयुरेश पाहत होता. जो काही तिच्या मनावर ताण होता तो कमी झाल्याचे मयुरेश याला वाटत होते. सर्वांनी रात्री जेवण केले आणि झोपी गेले. जेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास मयुरेश उठला त्यावेळी मयुरीला उठवले, पण ज्या पद्धतीने मयुरीच्या मनात एवढा राग होता तो राग काही गेलेला नव्हता. एवढे दिवस मयुरी माहेरी राहिली तरी देखील ती समजून घेत नाही. त्यावेळी मयुरेश याचा पारा चढला आणि काही क्षणात तो पत्नीवर तुटून पडला. पत्नीच्या गळ्याला हात लावला. मयुरीच्या गळ्याला धरल्यामुळे ती ओरडण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज बाहेर निघू शकला नाही. काही वेळात मयुरेश याने तिला विशाल कनसे नावाच्या तरुणाला फोन केला. त्यावेळी त्याने मयुरी माहेराहून आली तरी समजून घेत नाही, खूप बोलायला लागली आहे, त्यामुळे तिचा कार्यक्रम केल्याचे सांगितले. त्यानुसार विशाल याने मयुरेशच्या भावाला कनसेला बरोबर घेतले आणि मयुरेश राहत असलेल्या फ्लॅटच्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी दरवाजावर आवाज दिला आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी मयुरीची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. त्यानंतर काही लोकांच्या मदतीने तिला कराड येथील रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानुसार विशाल कनसे याच्या फिर्यादीवरून मयुरेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणची पाहणी केली आणि मयुरेशला अटक करण्यात आली. पतीने पत्नीच्या मनासारखे सर्व काही करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील पत्नी पतीला सुख देऊ शकली नाही. त्यामुळे पतीने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी मुलगी घरात मिळून मिसळून राहणारी आहे का हे पाहणे सध्या गरजेचे आहे. नवीन पिढी नवीन जोश. मग अशा प्रकारे काहीतरी कांड घडते आणि सुखी संसाराचा खेळ बसते आणि आयुष्य बर्बाद होते. एवढेच या स्टोरीच्या माध्यमातून सांगणे आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.